आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी। पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी त्यांच्या व्हॉट्सअप स्टेटसद्वारे सार्वजनिक सूचना प्रसिद्ध केली आहे। लोकांना माझं नाव येणाऱ्या फसव्या विनंत्यांना प्रतिसाद देऊ नका असा सल्ला त्यांनी दिलाय। लोकांकडून पैसे उकळण्यासाठी फसवणूक करणाऱ्यांकडून त्यांच्या फोटोचा डिस्प्ले पिक्चर म्हणून गैरवापर केला जात असल्याचं आयुक्त कुमार यांनी सांगितलंय। नागरिकांकडून पैसे मागण्यासाठी माझ्या फोटोचा गैरवापर केला जातोय, अशा कोणत्याही विनंत्या किंवा संदेशांना प्रतिसाद देऊ नका असं कुमार यांनी आपल्या व्हॉट्सअप स्टेटसमध्ये म्हटलंय। नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन सुद्धा करण्यात आलंय आणि या घटनेमुळे सायबर फसवणूक प्रकरणाच्या वाढत्या यादीमध्ये एक भर पडली आहे। जिथे गुन्हेगार पैसे लुटण्यासाठी संदेश आणि लिंक पाठवतात, त्यांनी काही घटनांमध्ये बँक अधिकारी म्हणूनही सांगितलेलं आहे। अमितेश कुमार यांनी आपल्या व्हॉट्सअप स्टेटसच्या माध्यमातून एक सूचना प्रसिद्ध केली आहे। त्यांच्या नावे मागण्यात येणारे पैसे आणि त्याचबरोबरीने काही सूचना यांवरती त्यांनी बोट ठेवलेलं आहे आणि आपल्या स्टेटसमधनं त्यांचं नाव घेऊन अनेकांची पैशांची फसवणूक किंवा लुबाडणूक झाली आहे हे यावरनं आता सिद्ध होत आहे। येत्या काळात अशा घटना घडू नयेत यासाठी त्यांनी खबरदारी घेतल्याचं पाहायला मिळत आहे। अधिक माहिती घेऊयात, राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। राहुल, सीपीने स्वतःच हा मेसेज ठेवणं याचा अर्थ बऱ्याच जणांकडनं काहीतरी लुबाडणूक आणि फसवणूक झालेली असणार। पोलीस खात्यातलेच एक कर्मचारी आहेत, त्यांना शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवा आणि तुम्हाला भरमसाठ लाभ होईल अशा पद्धतीची एक लिंक पाठवण्यात आली आणि त्यात त्या पोलीस कर्मचाऱ्याचे 7 लाख रुपये गेले। एका डॉक्टर बाईची सुद्धा गेल्या आठवड्यामध्ये अशीच फसवणूक झाली, त्याच्यामध्ये करोडो रुपयाला गंडा घातला गेला। आणि आता स्वतः सीपी जे इथे मधल्या पोरशे प्रकरणानंतर चर्चेत आहेत, त्यांनी काय उत्तम काम केलं वगैरे अशी लोकांची भावना आहे। तर त्यामुळं अमितेश कुमार यांचा फोटो वापरून काही मंडळी ही सायबर क्राईम करतायत असं सीपीच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आपल्या व्हॉट्सअप स्टेटसवर ते ठेवलं आहे। ते नागरिकांना आवाहन करतात की कृपा करून माझ्या नावे, माझ्या फोटोच्या नावे आलेल्या गोष्टीला तुम्ही बळी पडू नका आणि त्यानुसार तुम्ही जर अशा पद्धतीची लिंक आली तर योग्य ती खबरदारी घ्या। हे खरंच आहे की सायबर क्राईम वाढतायत, ते वाढतायत म्हणून अशा पद्धतीने कधी फेसबुकवरून कधी व्हॉट्सअपच्या मेसेजवरून लोकांची फसवणूक होते। ते टाळण्यासाठी सीपीने स्वतःच व्हॉट्सअप स्टेटस तसं ठेवलं आहे। नक्कीच, मात्र येत्या काळात अशा घटना घडू नयेत यासाठी स्वतः सीपी काळजी घेताना आपल्याला पाहायला मिळतात। अमितेश कुमार यांनी हे स्टेटस ठेवलंय। तुर्तास धन्यवाद राहुल या संपूर्ण माहितीसाठी। समवन इज युजिंग माय डीपी अँड आस्किंग फॉर मनी इन माय नेम, प्लीज इग्नोर एनी सच रिक्वेस्ट अँड डू नॉट फेल प्रे टू सच डिमांड्स असा त्यांनी स्टेटस ठेवलेला आहे आणि अशा पद्धतीच्या सायबर गुन्ह्यांमध्ये अजून भर पडू नये याची काळजी घेतली आहे।